महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महानगर प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष। लोकसभेचे निवडणुका शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत। सुरुवातीपासून ज्यांनी बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहोत। गद्दारी तर केलीच, उलट आम्ही बाळासाहेबांचा विचार जोपासण्यासाठी किंवा विचार तेवत ठेवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार गद्दार आमदार मंत्री हे सारखं बोलताना दिसून येतं। मुंबईमधील आमदार रवींद्र वायकर हे देखील अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केले आणि पहा उद्धव साहेबांचे निकटवर्ती असलेले रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश अशा मोठमोठ्या प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली आणि त्यांना लोकसभेचा निवडणूक उमेदवारी देखील शिंदे गटाकडून देण्यात आली। या वायव्य मुंबई मतदारसंघात उमेदवारी देताना सच्चा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक आता मैदानामध्ये आहे असे बोलत असताना खरं पाहता या भाजपवाल्यांना या मिंदे गटाला गद्दारांना उमेदवार मिळायला तयार नाही। वायव्य मुंबई मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर शिवसेनेचे उपनेते आणि सेक्रेटरी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्हाची उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या जोडीला त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उमेदवारी रवींद्र वायकर यांना देण्यात आली। आणि जे लोक बोलत होते की आम्ही बाळासाहेबांचे विचार भगवा विचार किंवा हिंदुत्व विचार आम्ही उद्धव साहेबांनी सोडल्यामुळे आम्ही बाहेर पडलो, स्पष्ट खोट आहे। हे निव्वळ खोटं आहे, हे भामटे आहे ते सगळे। कारण रवींद्र वायकर साहेबांनी म्हणलं की मला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आणि मला तर अडकवण्याचा प्रयत्न केलाच, त्याचबरोबर माझ्या पत्नीचं नाव सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलं, नाव गोवण्यात आलं। म्हणून या परिस्थितीमध्ये मला काही न सुधारता घाबरून किंवा एक प्रकारचं विचलित होऊन मी शिंदे गटात प्रवेश केलो। हे अशी परिस्थिती दुश्मनाला सुद्धा येऊ नये असं वक्तव्य वायकर साहेबांनी केलं। परंतु हे करत असताना त्यांनी आपल्या छातीवर दगड ठेवून किंवा एक प्रकारचं मन या ठिकाणी अत्यंत व्याकुळ होऊन त्यांनी हा वक्तव्य केलेलं आहे की एका दुश्मनाला सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये। यावरून स्पष्ट सिद्ध होत आहे की गेलेले 40 गद्दार भाजपमध्ये जात असलेले अनेक पक्षाचे गद्दार आणि भाजपासाठी जे मोदी विकास करतो या वल्गना करून भाजपमध्ये जात आहेत, हे सर्व लोक जे लोकप्रतिनिधी किंवा आमदार खासदार तुम्ही खोटे केसेसमध्ये त्यांनी भाजप जर आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याला टक्कर दिलं पाहिजे। लढायला शिकवलेलं बाळासाहेब ठाकरेंनी रडायला शिकवलं नाही। परंतु या बाबतीमध्ये आता तरी लोकांना समजलेलं आहे की जे भाजपमध्ये गेलेले आहेत हे लोक बाळासाहेबांचा विचार नाही, कोणत्या लोकांचा विचार नाही, जनतेचा त्यांना लेन देन नाही, विकासाचा विचार नाही, केवळ आपल्याला या मोदी आणि अमित शहानी हे मोदी सरकारने कशा तरी केसेस कुठल्या केसेस टाकून गुंतवतात या भीतीने गेलेले आहेत असे सिद्ध होते। म्हणून माझं एकच म्हणणं आहे, गद्दारांनो आता तरी जागे व्हा। लोक समजून घेतलेले आहेत बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार असं वल्गना करू नका आणि लोक तुम्हाला ओळखलेले आहेत। लवकरच तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही। 4 टप्प्यामध्ये तुमच्या जागा दाखविलेल्या आहेत जवळजवळ, तर राहिलेल्या टप्प्यामध्ये तो जागा दाखवतील आणि निवडणुकीनंतर तुम्हाला लोकांना किंवा मतदारांना आपल्या जवळच्या लोकांना कुटुंबियांना सुद्धा तोंड दाखवण्याची लायकी राहणार नाही किंवा तोंड दाखवण्याची आपली त्या ठिकाणी पात्रता राहणार नाही असं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो। आणि परत एकदा हे गेलेले सगळं भाजपमध्ये गेलेले शिंदे गटात गेलेले हे खोट्या केसेस टाकून मोदीनं अमित शहानी केंद्र सरकारनं सत्तेचा गैरवापर करून आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, घरं फोडले, सगळे पक्ष फोडले आणि आता देश फोडण्याचा पाठीमागे आहेत असं या ठिकाणी जाहीर आरोप करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।